श्री क्षेत्र वैद्यनाथ मंदिरात मांसाहार, व्हायरल व्हिडिओने भाविकांमध्ये संताप. प्रशासन गप्प का? नागरिकांचा प्रश्न. ट्रस्ट कुठे झोपलंय? भारताच्या पंचम ज्योतिर्लिंगापैकी एक श्री क्षेत्र वैद्यनाथ मंदिर दिवसाचे 24 तास, वर्षाचे 12 महिने येथे भक्तांची रेलचेल असते. पण आता याच पवित्र जागेच्या शुचिर्भूततेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. इतकं पवित्र स्थान आणि इथे असं घडतंय याचा आम्ही तीव्र निषेध करतो. प्रशासनानं यावर तात्काळ कारवाई करावी अशा प्रकारची तीव्र नाराजी भाविक भक्त व्यक्त करत आहेत. काही दिवसांपूर्वीच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी या मंदिर विकास आराखड्याचा आढावा घेतला होता. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या कामांबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता घडलेली ही घटना गंभीर आहे. ट्रस्ट वारंवार मंदिराच्या पवित्र्याची काळजी घेण्याचं सांगतो, मग अशा घटना त्यांच्या लक्षात कशा येत नाहीत की डोळे झाक केली जाते. या प्रकरणावर मंदिर प्रशासनाने तात्काळ खुलासा करावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे. अन्यथा भाविकांचा विश्वास डळमळीत होणार यात शंका नाही. अतुल्य महाराष्ट्र न्यूजच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब, बातमीला शेअर आणि बेल आयकॉनला ऑन करा. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून जे परळी वैद्यनाथ मंदिरच्या शेजारी जो सभामंडपाचं काम सुरू आहे, ज्या सभामंडपाच्या कामाचं आताच काही दिवसापूर्वी पालकमंत्री आमदार अजित पवार साहेबांनी तिथं पाहणी केली पूर्ण कामाची. त्या पाहणीला पंकजताई उपस्थित होत्या, धनंजय मुंडे साहेब उपस्थित होते. त्याच बिल्डिंगच्या मध्ये तेथील कर्मचारी जे गुत्तेदार आहेत त्या कामाचे, त्यांचे कर्मचारी तिथं मोठ्या शिजवताना आम्हाला आढळून आले. आज त्या शेजारी मारुती मंदिरचं दर्शन करताना शेकडो भक्त तिकडे मारुती मंदिरचं दर्शन करत होते. त्याचप्रमाणे आम्ही येत होतो. मधून अचानक वाईट वास आल्यामुळे आम्ही तिथे मध्ये पाहणी करायला गेलो असताना सर्रास मध्ये तिथं अंडे मटण शिजण्याचं तिथं आम्ही पूर्ण ते डोळ्याने पाहिलं आणि तिथे विचारणा केली असताना ते सर्रासपणे हे हमेशा चालू आहे. आज निदर्शनास आलंय. आमची प्रखर मागणी आहे, मंदिरच्या भूमीमध्ये जर असं चुकीचं कृत्य होत असेल, मंदिरच्या भूमीला भ्रष्ट करायचं काम होत असेल तर अशा गुत्तेदारावर कडक कारवाई प्रशासनाने करावी. अन्यथा आमच्या भावनिकांच्या भक्तमंडळींच्या भावना यामध्ये दुखावल्या गेल्या, याच्यावर कडक कारवाई करून या गुत्तेदाराला त्याची जागा दाखवण्यात यावी. अन्यथा हे असं काम वारंवार होऊन म्हणजे आज एका बिल्डिंगचं काम चालू, अनेक वर्षापासून भक्त निवासचं काम चालू, तिथं अशाच प्रकार चालू असतील हा आम्हाला मोठा संशय. हे आमच्याकडे निर्देशात आलेला नाहीये. पण ह्या गुत्तेदाराची चौकशी करण्यात यावी, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी ही आमची प्रखर मागणी आपल्या समोर आहे. आज आम्ही वैद्यनाथ मंदिरच्या दर्शनाला गेलो होतो. तसेच हनुमान मंदिरला जात असताना आम्हाला असं आढळून आलं की मध्ये त्या मुख्य बिल्डिंग मध्ये जे बांधकाम चालू आहे त्या बिल्डिंग मध्ये काहीतरी शिजवण्याचा प्रकार घडत आहे असं आम्हाला निदर्शनास आल्यास आम्ही सगळे सहकारी तिथे गेलो. गेल्यानंतर आम्हाला असं दिसून आलं की तिथे मटण आणि अंड्याच्या पोळ्या शिजवत होते. त्यावेळेस आम्ही त्यांना जाब विचारला तर ते उत्तर देताना सुद्धा थोडे भीत होते किंवा काय यांना उत्तर द्यावं असं तसं. मग आम्ही त्यांना अनेक प्रश्न केल्याच्या नंतर आम्हाला असं जाणवलं की हमेशा तिथं मटण, चिकन किंवा अंडे असं तिथं शिजवलं जातं व खात असतं तिथं. त्यानंतर आम्ही संबंधित गुत्तेदारास फोन लावल्याच्या नंतर गुत्तेदाराने आरेरावीची भाषा आम्हाला बोलण्यासारखे प्रयत्न केले व ते म्हणला की ह्याच्या पुढे कधी होणार नाही असं एवढं बोलून त्यांनी आम्हाला बोलण्यास टाळलं. आमची एवढी मागणी आहे की हा संबंधित गुत्तेदार अजितदादा पवार यांनी जे कामामध्ये त्यांची कुचराई काढली होती किंवा त्यांचं काम भ्रष्ट आहे असं वेळोवेळी अजितदादाने असेल किंवा परळीतल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवलं होतं, तरीही आज त्याच गुत्तेदाराच्या हातात काम आहे आणि त्यांनी काम आणखीनही पुढे चालू आहे. आमची एवढीच मागणी आहे की या गुत्तेदारांनी लवकरात लवकर काम थांबवावं या गुत्तेदाराचं, नाही तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत व त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत.